Hello student, in last video we see how can we find or how can we define the decimal fraction, what is the meaning of decimal fraction and how can we read the decimal fractions. In this video we see the place value of the decimal fractions. म्हणजे इथं प्लेस व्हॅल्यू बघायची आहे, स्थानिक किंमत ज्याला आपण म्हणतो ती प्लेस व्हॅल्यू कशी डेसिमल फ्रॅक्शन्स जर असतील तर त्यांची प्लेस व्हॅल्यू कशी डिटरमाइन करायची. इन दिस व्हिडिओ वी सी द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डेसिमल फ्रॅक्शन. सपोज वी टेक वन डेसिमल फ्रॅक्शन हियर दॅट इज 82.75. 82.75. This is a one decimal, and what is the place value of this 82.75? Here 2 is in a unit place, so the value of 2 is 2 into 1, that is equal to 2. Then the value of 8 is 8 is in a 10th place, so 8 into 10, that is equal to 80. Then the value of 7 into 1 by 10 means 7 by 10. Then the value of 7 is 0.7. Value of 7 is 0.7. Then the value of 5 is 5 into 1 by 100, that is equal to 5 divided by 100, that is equal to 0.05. 0.05. Then again we take one example here. Suppose we take another decimal fraction, that is 79.24. 79.24. So value of 70, 7 plus 9, 7 plus 9. Then the value of 2 is 2 by 10. 2 by 10 and 4 by 100. 4 by 100. Value of 4 is 4 by 100. So म्हणजे आपण बघितलं बघा डिजिट्स मध्ये प्लेस जर बघितले आपण 100, टेन्स, युनिट टेन्स म्हणजे दशांश आणि सहस्रांश आपण ज्याला म्हणतो, म्हणजे टेन्स अँड हंड्रेड. टेन्स अँड हंड्रेड या प्लेस ज्या आहेत या प्लेस काय आहेत टेन्स, and this one is a 100. म्हणजे याला आपण काय म्हणणार आहोत दशांश आणि शतांश. मराठीमध्ये काय म्हणतो आपण दशांश, शतांश, मग सहस्रांश. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत याचे डेसिमल फ्रॅक्शनचे प्लेस व्हॅल्यू लिहिणार आहोत. आता प्रॉब्लेम सेट नंबर 38 मध्ये कॅन यू अंडरस्टँड दिस डेसिमल फ्रॅक्शन्स, हाऊ कॅन वी राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस 2 by 10. म्हणजे इथं पहिल्या संख्येला थोडक्यात लक्षात काय ठेवायचं, डिवायडेड बाय 10 करायचं. दुसऱ्या संख्येला 100, जर तिसरी संख्या असेल तर डिवायडेड बाय 1000 असं येणार आहे. म्हणजे 70 प्लस 9 देन पॉईंट देन 0.2 0.004. मग असं लिहिण्यापेक्षा काय करतो आपण या पद्धतीनं 2 by 100, 2 by 10, 4 by 100 अशा पद्धतीने लिहिणं आपल्याला काय होणार आहे सोपं होणार आहे. आणि या पद्धतीने बघा प्रॉब्लेम सेट नंबर 38 कसा सोडवायचा आहे बघा. प्रॉब्लेम सेट नंबर 38, इथं प्रॉब्लेम सेट नंबर 38 we solve 5 examples there. Problem set number 38. In problem set number 38, read the decimal fractions and write down the place value of each digit. म्हणजे प्रत्येक अंकाची आपल्याला काय करायचे आहे प्लेस व्हॅल्यू लिहायची
आहे. सो 6.13. 6.13. The place value of 6 is a 6 because 6 is in a unit place. 6 is in a unit place, and then 1 by 10, 1 by 10, and then 3 by 100. 3 by 100. So what is the meaning of 6? 6 into 1. 6 into 1. Then 1 into 1 by 10. याचं एक्सप्लेनेशन काय आहे तुम्हाला माहिती आहे? 6 into 1 आहे. Then 1 into 1 by 10 आहे. And then 3 into 1 by 100 आहे. अशा पद्धतीचं याचं एक्सप्लेनेशन आहे. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे? 6 त्याचा 1 by 10 and 3 by 100. 1 by 10 means 0.1. 3 divided by 100 means 0.03. असं त्याचा आन्सर येणार आहे. त्याच्यानंतर बघा 48.48. Then the second one is 48.84. The value of 8 is 8 means 40 plus 8. 40 plus 8. Then the 8 by 10 and 4 by 100. 4 by 100 या पद्धतीने येणार आहे. Then the third one 72.05. 72.05. So 70 plus 2, then 0 by 10. 0 by 10 म्हणजे इथे 0 येणार आहे. आणि then 5 by 100. 5 by 100 या पद्धतीने जरी आपण लिहिलं उत्तर तरी सुद्धा चालतं बघा. Then 3.4. Then fourth one is 3.4. That is the 3 into 1 3 and 4 by 10. 4 by 10. Then 0.59. 0.59 म्हणजे हा एक पण पूर्ण नाही आहे, लक्षात घ्या. 59. 0 into 1 0. Then 5 by 10 and 9 by 100. 9 by 100. Then आपण या पद्धतीने काय केलेलं आहे? प्रॉब्लेम सेट नंबर 38 सोडवलेला आहे. आता मी तुम्हाला इथं 10 गणितं देणार आहे. ती 10 गणितं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ एव्हरी डिजिट. हे आपण कशा पद्धतीने गणितं केली तुमच्या लक्षात आलं का? की पॉईंटच्या पुढे जर एक असेल तर त्याला गुणिले काय असतं? 1 by 10. दुसरं घर असेल तर 1 by 100. तिसरं असेल तर 1 by 1000. आणि त्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? हे सॉल्व केलेलं आहे. म्हणजे त्याला आपण शतांश आणि दशांश शतांश आणि मग पुढे सहस्रांश असं म्हणतो. म्हणजे 100, 10, 100 and then 1000 या ज्या प्लेस व्हॅल्यू आहेत या प्लेस व्हॅल्यू त्या आहेत. आता मी तुम्हाला जी गणितं देते ती गणितं तुम्ही काय करणार आहात? तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेणार आहात आणि त्या पद्धतीनं ती एक्झाम्पल्स सॉल्व करायची आहेत. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. Write the place value of every digit. So 32.79. Second one is 54.84. Third one is 70.89. Then the fourth one is 54.12. Fifth one is 89.37. Then the sixth one is 79.32. Then the seventh 14.85. Eighth one is 92.73. Ninth one is 35.57 and
9. 32.89. So write down these 10 examples in your notebook and solve these examples.